नमस्कार मंडळी, आपण हांडेवाडी येथे हिंगे सरांच्या शेतामध्ये आलो आहे. त्यांनी गव्हासाठी आपली ऑर्गॅनिकची सेंद्रिय खतं वापरली आहे. त्यांचा गहू जवळपास माझ्या एवढा आला आहे, कमरेच्या वरती गेला आहे. आता त्यांनी कशी खतं वापरली आणि त्यांना कसा फरक पडला ते तुम्हाला सांगते. नमस्कार, मी जालिंदर हिंगे होळकरवाडी येथून बोलतो. तर माझ्या शेतामध्ये फर्स्ट टाईम हे ऑर्गनाईजचं खताची मला माहिती मिळाली. त्यानंतर मी सुनील नारकडे यांच्याकडनं शेताचे जे ऑर्गनाईज खतं घेतली व गव्हाला फर्स्ट टाईम पहिले एक खत दिलं. त्यानंतर गव्हामध्ये बराचसा फरक पडला. त्यानंतर दुसरं एक खत दिलं पोषक म्हणून, त्याचं काय 52 नंबर. तर त्याच्यामुळं भरपूर गव्हामध्ये ओंबीमध्ये फरक पडला आहे. गव्हाची फूट झालेली आहे आणि गहू पहिल्या याच्या अगोदर असा कधीच आला नव्हता. आणि त्याला दुसरं एक म्हणजे मोहवा पडायचा, तो मोहवा पण यावेळेस पडलेला नाही त्याच्यामुळं. आणि गहू याच्या आधी कधीच असा आला नव्हता. तो मी इथं 2 शेतामध्ये असं केलेलं आहे की अर्ध्या भागाला खत दिलेलं नाही आणि अर्ध्या भागाला खत दिलेलं आहे. ज्याला खत दिलं आहे त्याच्यामध्ये ओंबीमध्ये फरक आहे, त्याची हाईट आहे आणि ओंबीसुद्धा मोठी पडलेली आहे. आणि ज्याला खत दिलेलं नाही आहे त्याची ओंबी छोटी आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याला मी युरिया संपूर्ण असे खतं वापरले पण काही फरक नाही आहे त्याच्यावरती. आणि त्याची हाईट पण वाढलेली नाही, फूट पण झालेली नाही. त्यामुळे ह्या खतांचा मला चांगला फायदा झालेला आहे.